नमस्कार मित्रांनो, वेलकम टू राईज अकॅडमी. या ठिकाणी मित्रांनो आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी आणि सीटीटी या दोन्हींचाही तुम्ही फॉर्म भरलेला असेल. होप सो तुम्ही तयारी पण चांगली केलेली असेल. आजपासून जवळपास या ठिकाणी आपल्याकडे 33 दिवस शिल्लक आहेत. तर एवढ्या कमी काळामध्ये आणखीनही काही जणांचा अभ्यास झालेला नसेल तरीही सांगतो की याच्या पुढेही तुम्ही घाबरून जाऊ नका. आपल्याजवळ आणखी 33 दिवस आहेत. जर तुम्ही व्यवस्थितपणे नियोजन आणि प्लॅनिंग जर केलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त 90 मार्क पास होण्यासाठी घ्यायचंय आणि ते सहज शक्य गोष्ट आहे. आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं व्यवस्थितपणे नियोजन करून त्याचं व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून आपल्याला फॉलो घ्यावं लागेल. आता तुम्हाला वाटेल की सर काय बोलत आहेत, यांना काय माहिती किंवा हे कसं काय असं सांगू शकतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, ऑलरेडी मी टीईटी आणि सीटीटी दोन्ही पेपर क्लिअर आहे. पवित्र पोर्टल थ्रू टेट परीक्षा 2019 ची मी क्लिअर आहे. सध्या पीसीएमसी मध्ये शिक्षक म्हणून मी जॉईनिंग आहे. आता बरेच क्वेश्चन कमेंट मध्ये येत आहेत की तुम्ही दररोजचं का नाही घेत. शाळा करून मित्रांनो या ठिकाणी मला व्हिडिओ बनवण्यासाठी यावं लागतं आणि तुम्हाला माहिती आहे की एवढं सहज शक्य नाहीये. त्याच्यासाठी पीपीटी लागतं, एडिटिंग असेल, या सगळ्या गोष्टी फेस करून तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ पोहोचवावा लागेल. आणि अगदीच या ठिकाणी आमचा स्टुडिओ नवीन आता सुरू झालेला आहे, त्यामुळे थोडंसं या गोष्टीसाठी वेळ लागत आहे. पण नक्कीच आमचा असा प्रयत्न असेल की जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त देता येईल तेवढं तुम्हाला आम्ही लवकरात लवकर देऊ. तर माझं म्हणणं काय आहे की याच्यानंतर 33 दिवस आहेत, तुम्हाला व्यवस्थितपणे नियोजन करायचंय, प्लॅनिंग करायचंय. आता ह्याचं म्हणणं माझं असं मत बिलकुलच नाही की फक्त तुम्ही माझा व्हिडिओ पहा किंवा आमच्या चॅनलचा व्हिडिओ पहा. मित्रांनो, कमी काळामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी साम दाम दंड भेद जे काही करता येईल ते तुम्ही करा. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा नंतर होणार आहे. पहिलं तुमचं युद्ध कुठून सुरू होतं, इथून. तुमचं या ठिकाणी प्लॅनिंग पाहिजे, तुमचं माइंडसेट पाहिजे की मला पास व्हायचे आणि मी पास होऊ शकते. बऱ्याच गृहिणी घरी बसून अभ्यास करतात. काही विद्यार्थी आहेत, काही शिक्षक आहेत ज्या ठिकाणी जॉब वगैरे करून ते परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात. संस्थेतील शिक्षक असतील किंवा डीएड धारक असतील. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमचं युद्ध सुरुवातीला इथून सुरू होतं आणि शेवट तिथं होतं परीक्षेमध्ये. तुम्ही आतापासून जशी मेंटॅलिटी ठेवाल तुम्हाला निकाल तसा येणार आहे. लक्षात ठेवा, 90 मार्क मिळवायचे. 5 विषय आहेत. मग त्या 5 विषयामध्ये आपल्याला किती मार्क मिळू शकतात, आपलं पॉझिटिव्ह सब्जेक्ट कुठला आहे, निगेटिव्ह कुठला आहे, हे तुम्ही थोडंसं विचार करा आणि दररोजचं नियोजन करा आणि दररोजचं ह्या 5 विषयापर्यंत तुम्ही टचअपला राहा. एखाद्या विषय तुम्ही मागे ठेवून किंवा गहाळ करून जमणार नाही. त्यासाठी एक चांगले पुस्तक तुम्ही पुस्तकाची सूची तुम्ही घ्या, त्याचं चांगलं फॉलोअप घ्या आणि अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला गुण भेटतील. जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन, मराठीसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. इंग्रजीसाठी पण ते बेस्ट आहे. म्हणजे मराठी आणि इंग्रजीचा प्रश्न मिटला. त्याच्यामध्ये धडे आहेत, टॉपिक आहेत, जे परीक्षेला येतात ते पहा, त्याच्या खालचे उदाहरण पहा. मी कोणाची इथं जाहिरात वगैरे करत नाही, पण तुम्हाला पास होण्यासाठी या पुस्तकांचा नक्की उपयोग होईल. मानसशास्त्रासाठी फडके प्रकाशनचं घ्या किंवा सुविचार प्रकाशन, कुठलंही तुम्ही एखादी चांगल्या ब्रँडचं तुम्ही पुस्तक घ्या, त्याला फॉलो करा. 1000 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक घ्या, पण त्याला वारंवार रिपिटेशन करा. त्याच्या बाहेर काही प्रश्न जात नाहीत. दुसरी गोष्ट राहिली काय, गणितासाठी मॅथ फास्ट ट्रॅक आहे सतीश वसे सरांचं. ते पण तुम्हाला बेसिक पासून गणित त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा अदर प्रकाशन असेल, ढवळे सरांचं वगैरे पुस्तक असेल, ते तुम्ही नक्की त्या ठिकाणी फॉलो करा. आता राहिला काय आहे, जीएसचा प्रश्न. जीएस मध्ये म्हणजे परिसर अभ्यासासाठी तुम्ही पहिले तर एक पाठ्यपुस्तके जे आहेत 5वी ते 10वी पर्यंतचे जे पाठ्यपुस्तके आहेत त्याला तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. त्यात काय करायचंय, विज्ञान असेल, भूगोल असेल, हे विषय खूप महत्वाचे. आणि 4थीचा इतिहास असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा, हे पुस्तकं तुम्ही वाचा. किंवा याच्या पलीकडे मी सांगतो, जर तुम्हाला इतकी पुस्तकं वाचण्यासाठी जरी वेळ नसेल तर युट्यूब मध्ये भरमसाठ असे चॅनल आलेले आहेत. भरमसाठ या ठिकाणी मार्केटिंग आहे. तुम्हाला ज्या चॅनलवरून फ्रीमध्ये भेटत आहे, चांगलं कंटेंट भेटत आहे, तुम्ही तिथून घ्या. घेत असताना फक्त बघून तुम्ही सोडून देऊ नका. ओघवत्या याच्यामध्ये तुम्ही नोट्स काढायला चालू करा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी त्याची मदत होईल. नक्कीच तुम्हाला जिथून काय घेता येईल ते नक्की घ्या. मी म्हणत नाहीये की फक्त मलाच फॉलो करा किंवा माझं सबस्क्राईबर करा. मित्रांनो, या ठिकाणी मी मोठा काही या ठिकाणी युट्यूबर वगैरे होण्यासाठी आलेला नाहीये. मला छंद आहे शिक्षण देण्याबाबत. मी सध्या शिक्षक म्हणून काम करतोय. माझं स्वतःचं स्टुडिओ आहे. या ठिकाणी मी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. गोरगरिबातील जे मुलं आहेत, जे अभ्यासात मागे राहतात, त्यांच्यासाठी माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आहे. 100% माझं या ठिकाणी टीईटी पर्यंत माझा तुमच्यासोबत साथ असेल. नक्की मी पूर्ण फळाची पाकळी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा दररोजचा प्रयत्न करेल. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास करा. आम्ही मेहनत करतोय, त्याच्यामध्ये तुम्हीही तुमचं मेहनत तुम्ही लावा. एक फक्त तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर टीईटी पास होऊन जाताल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा टीईटीची परीक्षा द्यायची आवश्यकता लागणार नाही. कारण एकदा जर तुम्ही परीक्षा पास झालं, लाईफ टाइम साठी तुमचं ते परमनंट प्रमाणपत्र तुमच्याकडे राहील. आणि हे युद्ध म्हणजे शेवटचं युद्ध नाहीये. टीईटी पास झाल्यानंतर पुन्हा टेट आहे. टेट परीक्षेमध्ये पण तुम्हाला क्वालिफाय करायचं मित्रांनो. म्हणून हिंमत हारू नका, खचून जाऊ नका. आणि खास करून गृहिणी ज्या आहेत त्यांनाही मी सजेस्ट करतोय, तुम्हाला वेळात वेळ जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही कुठूनही फ्री साहित्य जसं भेटेल ना, युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, कुठूनही असेल, तुम्ही मटेरियल घ्या, सोर्स घ्या, वाचा, नियोजन करा
आणि नक्की तुम्ही या ठिकाणी यशस्वी व्हाल अशी मला गॅरंटी आहे. या ठिकाणी चला आजच्या आपण लेक्चर मध्ये पाहणार आहोत विज्ञान या विषयामध्ये आलेले जे प्रश्न आहेत किंवा येणारे जे प्रश्न आहेत संभावित वन लाईनर प्रश्न आहेत. मी तुमच्यापर्यंत हे 5वी ते 10वी पर्यंत विज्ञानातल्या सिलेबस मधील काही प्रश्न आणलेले आहेत. याच्यासाठी अक्षय गोरे सरांनी पण खूप मदत दिलेली आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला वन लाईनर प्रश्नाची या ठिकाणी सिरीज देणार आहे. याच्यातून नक्की तुम्हाला थोडंफार तरी फायदा होईल. चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर वन लाईनर प्रश्न आहेत सामान्य विज्ञान मधील. आता या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न दिलाय ध्रुव तारा आकाशात नेहमी कोणत्या दिशेला असतो? उत्तर काय असणार आहे? उत्तर दिशेमध्ये. ध्रुव तारा कोणत्या दिशेला असतो? तर उत्तर दिशेला असतो. त्याची दिशा कधीही बदलत नाही. चला, हॅलो धूमकेतू यापूर्वी कोणत्या साली दिसला होता? 1986 ला हॅलोचा धूमकेतू पाहायला भेटला होता. दर 76 वर्षामध्ये हॅलोचा धूमकेतू या ठिकाणी दिसत असतो. पुढे पहा, गवती सापाचा रंग हिरवा का असतो? तर गवतात त्याला संरक्षण मिळण्यासाठी त्याचा हिरवा रंग असतो. पुढे पहा, 2 पौर्णिमा तिथे मधील अंतर किती दिवसांचा? 2 पौर्णिमाच्या मध्ये अंतर किती असतो? जवळपास 29 दिवसांचा अंतर असतो. पावाचा तुकडा शिळा झाल्यावर त्यावर कापसासारखी वाढ झालेली असते, ती काय असते? ऑब्वियसली बुरशी असते. या ठिकाणी त्याला फंगस पण म्हटलं जातं. पावाच्या तुकड्यावरती बुरशी आलेली असते. पुढे बघा, परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते? बघा इथं प्रश्न दिलाय पृथ्वीचे परिवलन. परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. पृथ्वी काय करत असते? सूर्याभोवती फिरत असते, पण ते फिरत असताना स्वतःभोवती फिरत असते. स्वतःभोवती फिरणे याला म्हणतो आपण परिवलन. तर पृथ्वीच्या भोवती फिरणे याला म्हणतो परिभ्रमण. मग काय सांगितलंय? परिवलन कोणत्या दिशेकडून होत असते? तर पृथ्वीची दिशा कुठली असते? स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. जरी आपल्याला सूर्य पूर्वेकडे उगवत असताना दिसला तरी पृथ्वीची फिरण्याची दिशा कशी असते? पश्चिमेकडून पूर्वेकडे असते. चला पुढे प्रश्न दिलाय, प्लुटो हा सूर्यमालेतील नवा ग्रह मानला जात नाही, याचे कारण काय? कारण काय आहे? बघा पुढे उत्तर दिलंय, कारण प्लुटोचा परिभ्रमण आंतरराष्ट्रीय खगोल समितीने केलेल्या परिभ्रमण नियमात ते बसत नाही. ते या ठिकाणी जे समिती आहे या ठिकाणी कुठला ग्रह आहे हे शोधणारी त्याच्या त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही, म्हणून प्लुटोला त्या ठिकाणी ग्रह मानला जात नाही. चला पुढील प्रश्न पाहू, बुध ग्रह हा सहजगत्या दिसत नाही, याचे कारण काय? कारण त्याचं कारण आहे तो सूर्याच्या अगदी जवळ आहे. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये तो इतका झाकून जातो की तो आपल्याला डोळ्याला दिसत नाही, कारण तो सूर्याच्या सर्वात जवळ आहे. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हटलं जाते? कारण तिथं त्याच्या पायाची रचना काय असते? वाळवंटात चालण्यासाठी योग्य असते, म्हणून त्या ठिकाणी वाळवंटाचं त्याला काय म्हटलं जातं? जहाज. पाण्यात जहाज असतो तसं वाळवंटातलं जहाज कोण आहे? उंट आहे. पुढे बघा, देवीची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली? बघा, शोध आणि शास्त्रज्ञ तुम्हाला जिथून भेटेल तिथून हे लिहून काढा पहिलं तुम्ही. या ठिकाणी काय आहे? देवीची लस कोणी शोधलेली आहे? एडवर्ड जेनर यांनी शोधलेली आहे. दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली कोणता तारक समूह आहे? तर सप्तर्षी नावाचा तारका समूह आहे. पुढे पहा, भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आहे? लोणार सरोवर. एक उल्कापात येऊन पडला होता आणि त्याच्यापासून जे सरोवर तयार झालेला आहे तो आहे लोणार सरोवर. आणि चांगली गोष्ट काय, ते महाराष्ट्रात आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या. महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे? चला पुढील प्रश्न पाहू, पृथ्वीवर 60 किलो वजन असलेल्या वस्तूचे चंद्रावर वजन किती असते? 10 किलो असते. आता ते गणित काय आहे, प्रमाण काय आहे ते डिटेल्स मध्ये नंतर पाहूया. पहा आता, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट कुठला होता? आर्यभट्ट केव्हा सोडण्यात आलेला आहे? 19 एप्रिल 1975 ला हा भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट सोडण्यात आलेला आहे. चंद्राची पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे? पहा, 3,84,000 किलोमीटर हे पृथ्वी आणि चंद्र याच्यामधील अंतर आहे. पुढे पाहू, पहाटे किंवा संध्याकाळी आकाशात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता आहे? तर तो ग्रह आहे शुक्र. तो ग्रह कुठला आहे? शुक्र. वातावरणातील दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बॅरोमीटर. पहा, वेगवेगळे आहेत, बॅरोमीटर, फॅदोमीटर, लॅक्टोमीटर. या ठिकाणी प्रमाण मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं याचंही या ठिकाणी तुम्हाला आणखी माहिती असतील त्याचे तुम्ही कमेंट मध्ये मला उत्तर देत चला, आणि याचा फायदाही बाकीच्या मुलांना होत राहील. चला, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कुठला आहे? आताच पाहिलं होतं, बुध ग्रह. पुढे बघा, मंगळ व गुरु हा ग्रह या बाह्य ग्रहामध्ये लहान लहान खगोलीय अवशेषांचा भाग काय म्हणून ओळखला जातो? तर त्याला लघुग्रह म्हणून ओळखला जातो. हे कोणा दरम्यान आहे? मंगळ आणि गुरु या 2 ग्रहाच्या दरम्यान लघुग्रह आहेत. या ठिकाणी पुढील प्रश्न पाहू, पृथ्वीच्या कक्षबाहेर पहिला बाह्य ग्रह मातीतील लोह असल्यामुळे लालसर दिसणारा ग्रह कोणता? बघा, पृथ्वीच्या बाहेर लालसर दिसणारा ग्रह कुठला आहे? मंगळ. आताच या ठिकाणी मंगळ याला आपण सोडण्यात आलेला आहे. पुढे पाहू, कुंडीतील रोपटे प्रकाशाकडे झुकते कारण त्यामध्ये सजीवाचा कोणता गुणधर्म दिसून येतो?
चेतना क्षमता, म्हणजे त्या रोट्यामध्ये चेतना असते आणि चेतना या ठिकाणी काय असते, वाढीचं प्रमाण आहे. प्रकाशामध्ये प्रकाशाच्या दिशेने सजीवांची वाढ होत असते, मग तो चेतना क्षमता गुण हा रोट्यामध्ये दिसून येतो. अणुभट्टीमध्ये या धातूचे समस्थानिक वापरले जाते. अणुभट्टी जे आहे त्याच्यामध्ये काय वापरला जातो, युरेनियम. युरेनियम हा या ठिकाणी समस्थानिक ह्या धातूचे वापरले जातात. तर युरेनियमचा कुठला भाग त्याच्यात वापरण्यात येतो हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचंय. चला पुढील प्रश्न पाहू. फुग्यात हवा भरली असता सर्व बाजूनी सारखा फुगतो, याचे कारण काय? कारण आतील हवेचा दाब फुग्याच्या भिंतीवर काय असतो, समान असतो, म्हणून या ठिकाणी सर्व बाजूने फुगत असतो. पुढे पहा, काचेला चिकटणाऱ्या रबरी चकत्या काचेवर दाबल्या की चिटकून बसतात, याचे कारण काय असेल? कारण काचेचा पृष्ठभाग आणि रबरी चकतीमधील वातावरणीय दाब हा काय असतो, नाहीसा झालेला असतो, म्हणून त्या ठिकाणी काचेच्या बरणीला रबरी बुच हा घट्ट बसत असतो, कारण त्याच्यातला वातावरणीय दाब नाहीसा झालेला असतो. फरशीवर लिंबाचा रस सांडला असता कोणता वायू तयार होतो? तर वायू तयार होतो CO2, कार्बन डायऑक्साईड हा धातू त्या ठिकाणी तयार होतो. कारण आपण एखाद्या फरशीवरती लिंबाचा जर आपण रस पडला तर त्याच्यापासून धूर वगैरे निघायला सुरू होतो किंवा रंग उडून जातो, तर त्याच्यामध्ये कुठला वायू असतो, ते सुटणारा कार्बन डायऑक्साईड. बघा, ऑर्गॉन हा वायू रासायनिक अभिक्रियेत भाग घेतोय का? नाही घेत, कारण त्याची संयोजक त्याच्यामध्ये भाग घेत असते. मग ऑर्गॉन सारखे आणखी दुसरे जे आहेत त्या ठिकाणी राजधातू कुठले आहेत ते मलाही सांगा तुम्ही. चला पुढे पाहू. राजस्थानी लोक तांदळाचे पीक घेत नाहीत, याचे कारण काय असेल बरं? ऑब्विसली राजस्थानच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण काय असते, कमी प्रमाणात असते, म्हणून तिथं भाताचं पीक घेतलं जात नाही. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये भाताचं पीक कुठं घेतलं जातं? साधारणतः कोकण पट्टा जो आहे, जिथं आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण जास्त असतो, म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, आपल्या इकडे भाताचं पीक घेतलं जातं. पण राजस्थानमध्ये वाळवंट आहे, तिथं पावसाचं प्रमाण खूप कमी असतो, म्हणून त्या ठिकाणी तांदळाचं पीक घेतलं जात नाही. चला आता पुढे पाहू. शाई भरणीतील शाई खाली सांडत नाही, कारण काय आहे? तर पहा, त्याचं कारण काय आहे? आतील व वातावरणाचा दाब यांच्यामध्ये काय संबंध आहे? आतील दाब आणि वातावरणातील दाब कसा असतो? सारखा असतो. म्हणजे त्या ठिकाणी त्या भरणीतील शाई आणि बाहेरचा वातावरणाचा दाब कसा असतो? सारखा असतो, म्हणून ते सांडत नाही. होका यंत्राचा प्रयोग सर्वात प्रथम कोणत्या देशातील दर्यावर्दिनी, म्हणजे शोध घेणारे जे समुद्रामध्ये गेलेले होते नाविक, कोणी घेतला? कुठल्या देशातील घेतलं होतं? तर ग्रीस व चीन या देशातील जे होते ना दर्यावर्दी, त्यांनी त्याचा वापर केला होता. होका यंत्र कशासाठी वापरलं जातं? दिशादर्शक, त्यांना दिशा दाखवण्याचं काम होका यंत्र करत होते. तर पहिल्यांदा ग्रीस व चीन या देशातील या ठिकाणी दर्यावर्दीने त्याचा वापर केलेला. पुढील प्रश्न पाहू. अणूच्या बाह्यतम कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात? तर इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत किती असतात? 8. अणूच्या बाह्यतम कक्षेत 8 असतात. मग या ठिकाणी बघू आता पुढील प्रश्न. कोबाल्टचे समस्थानिक काय म्हणलंय? कोबाल्टचे समस्थानिक कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरतात? कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सरच्या उपचारासाठी कोबाल्ट आहे त्याचं समस्थानिक वापरलं जातं. ठीक आहे सोबत. चला पुढे पाहू. चुंबकाला उष्णता दिल्यास काय होते? तर चुंबकाला जर उष्णता दिली तर त्याचं चुंबकत्व नाहीसं होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न. हेलियमचा अणुक्रमांक काय आहे? हेलियमचा अणुक्रमांक आहे 2. पुढे पाहू. लोखंडाचे गंजणे ही क्रिया कशाचं लक्षण आहे? लोखंड गंजणे ही ऑक्सिडीकरण ही क्रिया आहे, त्याच्यामुळे लोखंड गंजत असतो. सोडियमची संयोजा 1 आहे, तर त्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल? ती पण किती असणार आहे? 1 असेल. ठीक आहे. सामान्यतः अणू हा विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतो, याचे कारण काय असेल? तर वरील धनप्रभार इलेक्ट्रॉन वरील ऋणप्रभार हा एवढा असतो, म्हणून या ठिकाणी काय असतं? अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो, कारण धनप्रभार आणि ऋणप्रभार इलेक्ट्रॉन वरील ऋणप्रभार हे सारखा असतो. मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक काढण्याचे सूत्र काय आहे? तर अणुवस्तुमानांक काढायचं सूत्र आहे प्रोटॉन्स अधिक न्यूट्रॉन्स. आता या ठिकाणी एक्सप्लेनेशन आपण जेव्हा पाहत होतो विश्लेषण प्रश्नपत्रिकेचं, त्यावेळेस आपण अणुसंरचना वगैरे पाहिलेली आहे. तुम्ही नक्की बघा, 5वी-6वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल. पुढे पाहू. आपल्या सभोवताली प्रचंड वजनाचा हवेचा दाब असूनही आपल्याला तो जाणवत नाही, याचं कारण काय असू शकतं? तर याचं कारण काय आहे? आपल्या शरीरातील दाब हा वातावरणाच्या दाबा एवढा आहे, म्हणून आपल्या भोवताली जो दाब आहे वातावरणाचा तो आपल्याला जाणवत नाही. ठीक आहे. पुढे पाहू. साखरेपासून अल्कोहोल तयार करता येते, ही प्रक्रिया कोणती आहे? तर किण्वन. याला काय म्हणतात? किण्वन. साखरेपासून अल्कोहोल दारू हे तयार करण्यासाठी कुठली क्रिया वापरली जाते? किण्वन क्रिया. अनुवंशिक गुण पुढील पिढीत कशाद्वारे संक्रमित होतात? तर गुणसूत्राद्वारे.
जे गुणसूत्र असतात त्या गुणसूत्राद्वारे अनुवांशिक गुण हे पुढे जात असतात, पुढील वंशामध्ये येत असतात. तर गुणसूत्राच्या एकूण जोड्या किती असतात, त्यामध्ये पुरुषासाठी कुठलं असतात गुणसूत्र आणि स्त्रियांसाठी कुठले गुणसूत्र असतात, याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या. पुढील प्रश्न पाहू. पेशीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पदार्थावर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करतं? पेशी पटल. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं, आपले जे सेल्स असतात म्हणजे पेशी असतात, पेशीमध्ये येण्या जाण्यासाठी नियंत्रण करायचं काम कोण करत असतं, तर पेशी पटल करत असतात. मिठागरातून मीठ मिळवण्यासाठी कोणती क्रिया उपयोगी असते? बाष्पीभवन. म्हणजे मीठ कुठं तयार केलं जातं? समुद्रकाठी तयार केलं जातं. तर त्या ठिकाणी मीठ बनवण्यासाठी कुठली क्रिया वापरली जाते? बाष्पीभवन. म्हणजे बाष्प काढला जातो, ते खारे पाणी जे असतात त्यातून बाष्पीभवनाची क्रिया करून आपल्याला मीठ भेटत असतं. पुढील प्रश्न पाहू. पेशीचे ऊर्जा केंद्र ज्याला आपण म्हणतो पॉवर हाऊस ऑफ सेल, तर हे कोणास म्हटलं जातं? तर मायटोकॉन्ड्रिया जे नावाचं आहे त्याला या ठिकाणी पेशीचं ऊर्जा केंद्र हे म्हटलं जातं. गुणसूत्रे कशापासून बनवलेले असतात? तर गुणसूत्रे बनत असतात DNA हे यांच्यापासून या ठिकाणी गुणसूत्राच्या जोड्या बनत असतात. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड असं त्याला म्हटलं जातं. वनस्पती तेलापासून वनस्पती तूप मिळवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? तर हायड्रोजन गॅस हा वायू वापरला जातो. कशासाठी? वनस्पती तेलापासून वनस्पती तूप मिळवण्यासाठी. ठीक आहे, हायड्रोजन गॅस हा वापरला जातो. आता पुढील प्रश्न पाहू. यारीमध्ये चुंबकाच्या कोणत्या गुणधर्माचा उपयोग असतो? तर यारीमध्ये चुंबकाचा कुठला आहे? आकर्षण हा गुण या ठिकाणी वापरला जातो. पुढे बघा. गोल चुंबकाचे ध्रुव कोठे असते? तर गोल चुंबक जो असतो त्याचं ध्रुव कुठं असतो म्हणतोय, तर ते असतं एकतर वर्तुळाकार आणि ते मागे पुढे सरकत असतं. ठीक आहे, पुढे पाहू. चांदी काळी पडणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? तर काळी चांदी पडणे ही आहे संयोग अभिक्रिया. संयोग अभिक्रियेमुळे चांदी ही काय करत असते? काळी पडत असते. पुढे बघू. प्रकाश संश्लेषणाचे कार्य सूर्यप्रकाशात कशामुळे होत असते? तर हरितद्रव्य जे हरितद्रव्य असते त्याच्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाशामधलं म्हणजे जी क्रिया आहे प्रकाश संश्लेषणाची ती हरितद्रव्यामुळे होत असते. त्रिगुणी लस काय म्हटलंय? त्रिगुणी लस मध्ये कोणत्या आजाराची लस असते? गटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या 3 आजारांचं या ठिकाणी त्रिगुणी लस मध्ये वापर केला जातो. मग त्रिगुणी लस हे बाळाला कधी दिली जाते याचं उत्तर तुम्ही द्या. पेशी भित्तिका कशापासून बनलेल्या असतात? तर पेशी भित्तिका ज्या असतात त्या सेल्युलोज यांच्यापासून त्या बनलेल्या असतात. पेशीच्या भित्तिका जे पेशी पटल असतं त्यांच्या पेशी भित्तिका कशापासून बनलेल्या असतात? तर सेल्युलोज पासून बनलेल्या असतात. क्षयरोगावरील उपचारात कोणते प्रतिजैविक वापरले जाते? स्ट्रेप्टोमायसिन. क्षयरोग म्हणजे टीबी याच्यावर प्रतिजैविकामध्ये काय वापरलं जातं? स्ट्रेप्टोमायसिन हे वापरलं जातं. रेबीज रोग कशामुळे होतो? तर प्राण्यांनी चावा घातल्यामुळे. मग त्या प्राण्यामध्ये काय येऊ शकतं? माकड असेल, कुत्रा असेल, मांजर असेल यांच्या चावल्यामुळे काय होणार आहे? रेबीज हा रोग होतो. किंवा याचा रोगाचा कशामुळे होणार आहे? तर प्राणी चावल्यामुळे. तर ह्याच्यावरती नक्की तुम्हाला या ठिकाणी सरकारी दवाखान्यात जाऊन तुम्हाला लवकरात लवकर इलाज करावा लागतो, नाहीतर त्याचं विषबाधा होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पहिला या ठिकाणी सिरीज आपण पाहिलेली आहे. आता आपण पुढील भागामध्ये नक्की भेटूयात. धन्यवाद.